सकाळचे 9 वाजले होते आणि वामनराव अंगणात खुर्ची टाकून पेपर वाचत बसले होते. तर आतल्या खोलीतून सासू सुनेच्या भांडणाचे आवाज येत होते. प्रियाच्या सासूचा, लताताईंचा आवाज अंगणभर घुमत होता. "अगं बाई, सून आहेस की वाघीण?" त्या खवळलेल्या आवाजात ओरडत होत्या. प्रिया ही रागाने लाल झाली होती. तिच्या डोळ्यातून राग ओसंडत होता. ती मोठ्या आवाजात म्हणाली, "बास झाले सासूबाई, खबरदार माझ्यावर हात उचललात तर. आज मी शेवटचे सांगते, परत माझ्यावर हात उचलण्याची चूक केलीत ना, तर मी तुमचा हात मोडून टाकीन." ह्या शब्दांनी क्षणभर घरात शांतता पसरली, पण लताताईंचा अहंकार गप्प बसणारा नव्हता. "हाय देवा, आता ही माझी सून माझ्यावर हात उचलणार का?" असं म्हणत आरडाओरडा करू लागल्या. "हात पकडलाय हो, माझा हात पकडलाय हिनं. काय दिवस आलेत रे देवा माझ्यावर." असे त्या रडत ओरडत वामनरावांच्या दिशेने धावत गेल्या. बायकोच्या रडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती वामनराव म्हणाले, "काय झाले लता? अशी का रडत ओरडत आहेस? आता काय झाले म्हणून काय विचारता? तुमच्या लाडक्या सुनेने माझा हात पकडला आणि वर मला हात मोडेन असा दम देऊन गेली." तेवढ्यात त्यांची मुलगी स्मिता खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, "आई, मी जाते. मला जायला उशीर होतोय." लताताई तिला रोखत म्हणाल्या, "नाही, आता तू कुठेही जाणार नाहीस. तू तुझ्या वहिनीला भेटायला आली होतीस ना? असे केले का तिने तुझे आदरातिथ्य? येऊ देत माझ्या मुलाला. तो आल्यावर मग तिची सगळीच मस्ती उचलवायला सांगते. नाही तिला माझ्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली तर नावाची लता नाही." आईचा गोंधळ काही केल्या थांबत नव्हता, म्हणून त्यांची मुलगी स्मिता पुन्हा तिच्या आईला म्हणाली, "आई, मी जाते ग. मी सांगितले ना तुला, मला उशीर होतोय." लताताई म्हणाल्या, "तुझा दादा येईपर्यंत तू कुठेही जायचे नाहीस. थांब जरा." असे म्हणत लताताई तनतन करत त्यांच्या खोलीत निघून गेल्या. स्मिता पण आज प्रियाचे वेगळे रूप बघून घाबरून गेली होती. आईच्या मागे मागे ती पण घाबरून पळत तिच्या खोलीत गेली. वामनरावांनी प्रियाकडे पाहिले. त्यांना तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. त्यांना व्यवस्थित समजले की आज सुनबाई दोघी मायालेकींवर भारी पडली आहे. ते प्रियाला म्हणाले, "सुनबाई शांत हो. जा बरं खोलीत जाऊन आराम कर. संध्याकाळी राजेश आल्यावर मी त्याला सांभाळून घेईन." सासऱ्यांचे बोलणे ऐकून प्रियाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ती शांतपणे तिथून तिच्या खोलीत निघून गेली. खोलीचा दरवाजा बंद करून तिच्या हातात असणाऱ्या हाराकडे बघायला लागली. आज जे काही झाले होते ते या हारामुळेच झाले होते. हा हार फक्त हार नव्हता, तर तो प्रियाच्या आईची शेवटची निशाणी होता. त्यात तिच्या आईचे प्रेम, तिचा आशीर्वाद होता. ह्या हारासोबत तिच्या कित्येक भावना जोडल्या गेल्या होत्या. असा कसा ती हार कोणाला पण देईल? खरे तर जेव्हापासून प्रिया या घरात लग्न करून आली होती, तिच्या प्रत्येक गोष्टीवर तिच्या सासूचा आणि नणंदेचा डोळा असायचा. त्या दोघी तिच्या प्रत्येक वस्तूवर हक्क दाखवत असायच्या. तिची नणंद तर खूप लोभी होती. प्रिया जेव्हा पहिल्यांदा सासरी आली होती, तेव्हा 2 दिवसांनी तिची नणंद स्मिता तिला म्हणाली, "वा वहिनी, तू खूप छान साडी नेसली आहेस." प्रिया पण आनंदाने म्हणाली, "थँक्यू. खरंच ताई छान दिसते आहे का मी?" स्मिता म्हणाली, "वहिनी, मला तुझ्या सगळ्या साड्या बघायच्या आहेत." प्रियाने पण लगेच कपाट उघडून तिच्या सगळ्या साड्या नंदेच्या समोर ठेवल्या. साड्या पाहून स्मिता तर एकदम वेडीच झाली आणि म्हणाली, "वहिनी, तुझ्या साड्या आणि ड्रेस पण खूप सुंदर आहेत. एकापेक्षा एक भारी आहेत. कलर पण किती सुंदर आहेत." तेवढ्यात तिची सासू प्रियाच्या खोलीत आली आणि म्हणाली, "हो स्मिता, जर तुला आवडली असेल तर घे वहिनीची एखादी साडी. तुला नाही थोडी म्हणणार आहे ती. वहिनीच्या प्रत्येक गोष्टीवर नणंदेचा हक्क असतोच की. हो ना ग सुनबाई?" प्रिया म्हणाली, "हो सासूबाई. ताई, तुम्हाला जी साडी हवे ती तुम्ही घ्या." स्मिता म्हणाली, "खरंच वहिनी?" असे म्हणत आनंदात तिने वहिनीच्या कपाटातून 2 साड्या आणि 3 ड्रेस बाहेर काढले. "वहिनी, या साड्या आणि ड्रेस मला खूप आवडले आहेत." प्रिया काही बोलणार त्याआधीच तिची सासू म्हणाली, "ठीक आहे, आवडल्या ना तुला, ठेवून घे. तुझ्या वहिनीकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि जर गरज वाटली तर मी तिला घेऊन देईन. पण आता ते ड्रेस आणि साड्या तू घेऊन जा." मग काय, खुश होऊन स्मिता त्या साड्या आणि ड्रेस घेऊन निघालीच होती, तोपर्यंत तिची नजर कपाटात ठेवलेल्या एका मखमली शॉलवर पडली. तिने ती पटकन उचलली आणि तिच्या आईला म्हणाली, "आई, ही शॉल खूप मऊ आहे. माझ्याजवळ अशी शॉल नाही. मी घेऊ का?" तेव्हा आई म्हणाली, "त्यात काय विचारायचे आहे? तुला आवडली आहे ना, तर ठेवून घे." हे सर्व पाहून आता प्रियाचा चेहरा उतरला होता. ती तिच्या डोळ्यांनी तिचे सामान असे लुटताना बघत होती, पण काहीच बोलू शकत नव्हती.
जर काही बोलली आणि कुणाला वाईट वाटले की कपड्यांसाठी मी त्यांचा अपमान करत आहे, कारण तिला इथे येऊन काहीच दिवस झाले होते आणि कोणाचा स्वभाव कसा आहे तिला माहिती नव्हते, त्यामुळे तिला यावेळी गप्प बसणे योग्य वाटले. स्मिता कपडे घेऊन आनंदात निघून गेली. स्मिताचे सासर जवळच होते, त्यामुळे मनात आले की तोंड वर करून आईला भेटायच्या निमित्ताने ती सतत माहेर यायची आणि आता तर नव्या वहिनीला भेटायचा बहाणा मिळाला होता. आता तर ती तिच्या घरी गेली, पण लगेच पुढच्या पंधरवाड्यात पुन्हा 2 दिवस राहायला आली आणि आल्या आल्या सरळ तिच्या वहिनीच्या खोलीत गेली. खोली सजवलेली पाहून ती म्हणाली, "वहिनी, खोली तर खूप छान सजवली आहेस. प्रत्येक सामान अगदी जिथल्या तिथे ठेवले आहेस." स्मिता पुढे म्हणाली, "अगं वहिनी, तुझ्याकडे मेकअपचे कितीतरी सामान आहे. अख्खा बॉक्स बनलेला आहे. कितीतरी लिपस्टिक्स आहेत." असे म्हणत ती सगळ्या हातात घेऊन बघायला लागली आणि तिला जो कलर आवडला तो तिने तिच्याजवळ ठेवून घेतला. ती म्हणाली, "वहिनी, हे कलर माझ्याजवळ नाहीत. मी माझ्याकडे ठेवून घेते. तुला हवे असतील तर तू पुन्हा तुझ्यासाठी नवीन विकत घे." प्रियाला मनातून खूप वाईट वाटत होते, पण मग तिने विचार केला की लिपस्टिकसाठी बोलले तर त्यांना वाईट वाटेल. पण तेवढ्यात स्मिताची नजर प्रियाच्या बांगड्यावर गेली. स्मिता म्हणाली, "वहिनी, तुझ्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि डिझाईनच्या बांगड्या आहेत. तू सुद्धा तुझ्या आवडीने खरेदी केल्या आहेत ना?" प्रिया म्हणाली, "नाही ताई, या सगळ्या माझ्या आईच्या पसंतीच्या आहेत." स्मिता म्हणाली, "तुझ्या आईची पसंत पण खूप छान आहे आणि एक माझी आई आहे, तिला काहीच कळत नाही. वहिनी, यातल्या काही बांगड्या मी घेते." तेवढ्यात तिथे तिची आई आली आणि म्हणाली, "काय बोलणे चालले आहे नणंद भावजईमध्ये? आणि काय ग स्मिता, नेहमी आल्याबरोबर तू मला भेटतेस, पण यावेळेस आईला भेटणे तुला गरजेचे वाटले नाही का?" स्मिता म्हणाली, "आई, बघ ना, वहिनीने तिची खोली किती छान सजवली आहे आणि हे बघ, किती छान बांगड्या आणि लिपस्टिक आहेत. सगळ्या त्यांच्या आईच्या आवडीच्या आहेत. यातल्या काही लिपस्टिक आणि बांगड्या मी मला ठेवून घेतल्या आहेत." लताताई म्हणाल्या, "मग घे ना स्मिता, असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखे विचारायचे नसते. तुला आवडले असतील तर घे. हो ना ग सुनबाई?" प्रिया हो म्हणत चेहऱ्यावर खोटे हसू आणण्याचा प्रयत्न करत होती. आता तर हे नेहमीच झाले होते. दरवेळी स्मिता आली की तिच्या वहिनीची काहीतरी वस्तू घेऊनच जायची. प्रियाला आता तिची नणंद आली की मनात धडकी भरू लागली. आता स्मिता आली की प्रियाच्या मनात एक वेगळीच भीती असायची की आज ही काय घेऊन जाईल. पण यावेळी स्मिता 4 महिने आली नव्हती, त्यामुळे प्रियाला थोडेसे हायसे वाटले होते. पण एक दिवस अचानक स्मिता येऊन टपकली. तिला पाहताच प्रिया पळत तिच्या खोलीत गेली आणि सगळे सामान उचलून कपाटात ठेवले आणि कपाट लॉक केले, म्हणजे स्मिताला काहीही दिसणार नाही. पण प्रिया आता हैराण झाली होती, कारण स्मिता तिच्या खोलीत आलीच नव्हती. उलट ती तिच्या आईजवळ बसून हळू आवाजात काहीतरी बोलत होती. थोड्या वेळानंतर लताताईंनी प्रियाला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले आणि म्हणाल्या, "सुनबाई, तू तुझ्या लग्नात नेसलेली साडी तुझ्या नणंदेला दे. तिच्या पाहुण्यात कोणाचे तरी लग्न आहे, त्यामुळे तिला चांगली भारीतली साडी पाहिजे." हे ऐकल्यावर प्रियाचा चेहरा उतरला, कारण तिला तिच्या लग्नाची साडी कोणालाही अजिबात द्यायची नव्हती. प्रिया म्हणाली, "पण सासूबाई, आमच्या इथे अशी लग्नातली साडी कोणालाही देत नाहीत." तिची सासू म्हणाली, "असा कुठलाही रिवाज नसतो. फक्त म्हणायचे म्हणून म्हणत असतात. तिच्या जवळच्या पाहुण्यांमधले लग्न आहे, त्यामुळे नवीन साडीला पैसे खर्च करण्यापेक्षा तू तुझीच साडी तिला दे." स्मिता म्हणाली, "हो वहिनी, लग्न झाले की मी तुला तुझी साडी परत आणून देईन. कायमची मागत नाही, फक्त लग्नासाठी दे." प्रियाला आता चांगलेच समजले होते, एकदा का साडी गेली की ती तिला परत मिळणार नाही. पण स्मिता ज्या पद्धतीने म्हणाली होती, तिला असे वाटले होते की ती परत आणून देईल. त्यामुळे मन मारून प्रियाने तिची साडी स्मिताला दिली. स्मिता आनंदात ती साडी घेऊन निघून गेली. संध्याकाळी तिचा नवरा राजेश कामावरून घरी आल्यावर प्रियाने त्याला सर्व काही सांगितले. तिचे बोलणे ऐकून राजेश म्हणाला, "जाऊ दे ना प्रिया, लग्न झालेली बहीण आहे, तोंडाने मागत आहे, मग नाही तरी कसे म्हणायचे? आणि ती म्हणाली आहे ना परत आणून देते म्हणून, देईल ती आणून. आणि जर नाही दिली तर तू स्वतःही मागू नकोस, मी तुला दुसरी तशीच साडी घेऊन देईन." नवऱ्याचे बोलणे ऐकून प्रिया गप्प बसली. ती आता फक्त स्मिताच्या येण्याची वाट पाहत होती. काही दिवसांनी स्मिता आली, पण तिच्या हातात काहीच दिसत नव्हते, त्यामुळे प्रिया उदास झाली. तरीही तिने विचारले, "ताई, तुम्ही माझी साडी आणली नाही का?" स्मिता म्हणाली, "अगं वहिनी, मी काढून ठेवली होती, घाईघाईत विसरून आले. उद्या कोणाजवळ तरी नक्की पाठवून देते." आता प्रियाला समजले होते की तिची साडी काही तिला परत मिळणार नाही. प्रिया आता तिच्या सगळ्या वस्तू लपवून ठेवायला लागली. कुठलीच वस्तू स्मिता आल्यावर बाहेर काढत नसायची.
प्रिया अजून सासरी स्वतःला ॲडजस्ट करतच होती. तेवढ्यात माहेराहून तिच्या भावाचा फोन आला. राजेश आणि त्याचे वडील प्रियाला घेऊन तिच्या माहेरी गेले. तिथे गेल्यावर प्रियाला समजले की तिची आई तिला कायमची सोडून गेली आहे. अचानक आई गेल्याचा धक्का प्रियाला बसला. त्यामुळे ती आतून पूर्णपणे तुटली होती. मुलीसाठी आई किती महत्त्वाची असते ते फक्त एका मुलीलाच ठाऊक असते. आईचे सगळे विधी होईपर्यंत प्रिया तिच्या माहेरीच राहिली. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर प्रिया सासरी परत निघाली. तेव्हा जाताना तिच्या बाबांनी तिच्या हातात तिच्या आईची शेवटची निशाणी म्हणजे राणीहार दिला आणि म्हणाले, प्रिया, हा हार तुझ्या आईने तुझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला होता. हार पाहून प्रिया बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. कारण माहेरी आईनंतर तिचे बाबाच तिच्यासाठी सर्व काही होते. प्रिया तिच्या सासरी परत आली. सासरी आल्यावर सासूच्या गळ्यात पडून ती खूप रडली. तिची सासू म्हणाली, रडू नकोस प्रिया, ही तर जगाची रीत आहे. जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस सगळं सोडून जावेच लागते. सासूचे प्रेम बघून प्रियाला खूप बरे वाटले. ती अजूनच रडायला लागली. सासूने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत केले. दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या आईची शेवटची निशाणी दाखवायला तिच्या सासूच्या खोलीत गेली आणि म्हणाली, सासूबाई, हा हार माझ्या आईने माझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला होता. तो हार खूप वजनदार आणि छान डिझाईन केलेला होता. तिची सासू हार पाहून खुश झाली आणि प्रियाला म्हणाली, सुनबाई, तुझी आई तुला खूप मानत होती ना? त्यांची पसंत खूप छान आहे. खरंच खूप छान हार बनवला आहे त्यांनी. प्रिया स्वतःला कामात गुंतवून आईचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसांनी स्मिता तिच्या वहिनीचे सांत्वन करण्यासाठी माहेरी आली आणि बोलता बोलता तिच्या आईने तिला त्या हाराबद्दल सांगून टाकले. मग काय, स्मिता प्रियाला म्हणाली, वहिनी, तुला तुझ्या आईने जो हार दिला आहे तो हार मला दाखवणार नाहीस का? प्रिया म्हणाली, का नाही ताई, तुम्हाला पण दाखवते. असे म्हणत प्रियाने कपाटातून तो हार आणला. हार पाहून स्मिताची नियत बदलली. तो हार स्वतःच्या गळ्यात घालत ती तिच्या आईला म्हणाली, आई, हा बघ, हा हार माझ्या गळ्यात किती सुंदर दिसतोय. तिची आई तिच्या होला हो देत म्हणाली, हो ग, तुला तर खूपच शोभून दिसत आहे. त्या हारामुळे तुझ्या सौंदर्यात अजूनच भर पडली आहे. स्मिता म्हणाली, खरंच आई, हार खूपच छान आहे. मी मला ठेवून घेऊ का? तिची आई म्हणाली, हो घे ना, त्यात काय विचारायचे आहे. हार तर आहे, आपण त्या डिझाईनचा दुसरा हार बनवून घेऊ तुझ्या वहिनीसाठी. तुला हवा आहे तर ठेवून घे. पण आई, ही तर वहिनीच्या आईची शेवटची निशाणी आहे. तिची आई म्हणाली, मी म्हणत आहे ना तुला, आवडले तर ठेवून घे. आजपर्यंत कुठल्या गोष्टीला ती नको म्हणाली आहे का? काय ग सुनबाई? प्रिया म्हणाली, नाही सासूबाई, अजिबात नाही. ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे. त्यासोबत माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी हा हार त्यांना देणार नाही. ताई, माझा हार मला परत करा. असे म्हणत प्रियाने स्मिताच्या हातातून तो हार परत घेतला. स्मिता तिच्या आईकडे पाहायला लागली. आज स्मिताला तिचा अपमान झाल्यासारखा वाटला. ती तिच्या आईला म्हणाली, आई, हे वहिनीला काय झाले आहे? किती वाईट पद्धतीने माझ्या हातातून हार हिसकावून घेतला तिने. लताताई म्हणाल्या, सुनबाई, हा काय उद्धटपणा आहे? विसरलीस का तू कोणासमोर उभी आहेस आणि कुठे उभी आहेस? चल, तो हार परत दे माझ्या स्मिताला. प्रिया म्हणाली, अजिबात नाही. हे माझ्या आईची शेवटची आठवण आहे आणि मी का देऊ? मी त्यांना माझी प्रत्येक वस्तू का द्यायची? आजपर्यंत तुम्ही जे त्यांना द्यायला सांगितले मी देत आले. कधी काहीच बोलले नाही, पण आता आणखी नाही. आणि हा हार तर अजिबातच नाही. तिची सासू म्हणाली, सुनबाई, तुझी एवढी हिंमत? एकतर तू बऱ्याच दिवसांनी माहेरी आलेल्या नंदेचा अपमान केला, तिच्या हातातून हार हिसकावून घेतला आणि वर अजून माझ्याशी वाद घालत आहेस. मला उलट उत्तर देत आहेस. थांब, तुला आता चांगला धडा शिकवते. असे म्हणत लताताईंनी प्रियाला मारण्यासाठी हात उचलला. पण प्रियाने सासूचा हात धरला आणि म्हणाली, खबरदार सासूबाई, इथून पुढे तुम्ही माझ्यावर हात उचललात तर. खूप सहन केले, पण आता नाही. परत जर माझ्यावर हात उचलला तर हात मोडून ठेवेन. असे म्हणत प्रियाने सासूचा हात जोरात झटकून दिला. रागात असलेली तिची सासू म्हणाली, तुझी एवढी हिंमत की तू माझा हात पकडला? इतक्यात प्रियाचे सासरे बायकोचा गोंधळ ऐकून धावत आले आणि म्हणाले, एवढ्या जोरात ओरडायला काय झाले? आभाळ फाटले काय? लताताई म्हणाल्या, अहो, काय झाले म्हणून काय विचारता? सगळ्या घराला आग लावली. सर्व काही बर्बाद करून टाकले तुमच्या लाडक्या सुनेने. माझा हात धरला आणि स्मिताचा पण अपमान केला. आज संध्याकाळी राजेश आल्यावर तिला कायमचाच बंदोबस्त करते. आज मी हिची सगळी मस्ती उतरवून टाकणार आहे. तिची हिंमत कशी झाली माझा हात पकडायची? अशी बडबड करत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या.
आणि शांत दिसणाऱ्या वहिनीचा दुर्गेचा अवतार बघून स्मिता आईच्या मागे खोलीत गेली. सकाळची संध्याकाळ झाली, पण ना तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि नाही प्रिया. प्रिया खोलीचा दरवाजा बंद करून आईचा हार हातात घेऊन नवऱ्याची वाट बघत दिवसभर रडत होती. आज तिला पण तिच्या नवऱ्याचा निर्णय ऐकायचा होता. काही वेळाने राजेश घरी आला. आपला मुलगा आला आहे हे समजताच त्याची आई रडून गोंधळ करून ओरडत खोलीतून बाहेर आली आणि राजेशला म्हणाली, राजेश, मला थोडेसे विष आणून दे. मला मरायचे आहे. आता मला माझा अजून अपमान सहन होत नाही. राजेश म्हणाला, काय झाले आई? तू का रडत आहेस? लताताई म्हणाल्या, काय झाले नाही ते विचार. तुझ्या बायकोने तिचे सांत्वन करायला आलेल्या तुझ्या बहिणीला अपमानास्पद वागणूक दिली. माझा हात पिरघळला. तुझ्या बहिणीला पण सोडले नाही या बाईने. राजेश म्हणाला, पण आई, असे काय केले प्रियाने? तुझा हात का पकडला? नवऱ्याचा आवाज ऐकून प्रिया पण खोलीतून बाहेर आली. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. घरातले सगळे वातावरण गरम झाले होते. मुलाचा आवाज ऐकून त्याचे वडील पण बाहेर आले. राजेश बायकोला म्हणाला, काय झाले प्रिया? घरातले वातावरण एवढे खराब का करून ठेवले आहे तुम्ही लोकांनी? तू आईचा हात का पकडला होतास? त्याचे वडील मध्येच म्हणाले, हो, तुझ्या बायकोने तुझ्या आईचा हात पकडला होता. त्याची आई म्हणाली, तुम्ही तर मध्ये बोलूच नका. तुम्ही तर सारखे माझ्यावर जळत असता. त्याचे वडील म्हणाले, ठीक आहे, मी जळत आहे तुझ्यावर. मग एक काम कर, तूच काय ते राजेशला खरे सांग आता. मग काय? आता तर लताताईंची बोलती बंद झाली. त्या मनातच विचार करू लागल्या, आता कसे सांगू मी अगोदर तिच्यावर हात उचलला होता म्हणून. तरी पण त्या मुलाला म्हणाल्या, अरे बाळा, का पकडला? कशासाठी पकडला? याने काय होणार आहे? हात पकडला होता हे महत्त्वाचे आहे. त्याचे वडील पुन्हा मध्ये म्हणाले, अजिबात महत्त्वाचे नाही, पण तू सगळी हकीकत तर पूर्ण सांग. लताताई म्हणाल्या, तुम्ही बाहेर का जात नाही? बघावे तेव्हा मध्ये तोंड घालत असता. वामनराव म्हणाले, कारण मला माहिती आहे सुनबाई तिच्या तोंडून काहीच सांगणार नाही आणि तू एकाचे दोन सांग करून सर्व काही खोटे सांगशील. पण यावेळी तू चुकीची आहेस, त्यामुळे चुकीची सोबत मी कधीच करणार नाही. राजेश रागात ओरडत म्हणाला, पण नक्की काय झाले ते तरी मला कोणी सांगेल का? मग त्याच्या वडिलांनी घडलेली सगळी हकीकत राजेशला सांगितली. सर्व काही ऐकल्यानंतर राजेशने प्रियाकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून पाणी थांबायचे नाव घेत नव्हते. ती बिचारी काहीही न बोलता शांतपणे उभी राहून ऐकत होती. रागात राजेश त्याच्या आईला म्हणाला, आई, तू एवढ्या खालच्या पातळीवर का गेलीस? तू प्रियाला मारायला गेली होतीस? तू तिच्यावर हात उगारलास? आई, तुला काय झाले आहे? तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना? हे बघ आई, जर का तुला प्रिया आवडत नसेल, तुला तिच्याशी पटवून घ्यायचे नसेल तर तसे सांग मला. मी तिला घेऊन हे घर सोडून निघून जातो. मग तू तरी आरामात राहशील ना इथे? राहा मग एकटीच या घरात. हे ऐकून लताताई काहीच बोलल्या नाहीत. इथे तर त्यांचा सगळा गेमच पलटला होता. मुलाचा राग पाहून ते शांत बसल्या. तेवढ्यात राजेशने स्मिताला पाहिले. तो रागात प्रियाला म्हणाला, स्मिता, तुला काय कमी आहे की तू पण एवढ्या खालच्या पातळीला उतरली आहेस? तुला तर प्रियाची प्रत्येक वस्तू आवडते. अक्षरशः भिकाऱ्यासारखी अवस्था करून ठेवली आहेस तू स्वतःची. तुला तुझ्या लग्नात आम्ही काय दिले नाही का? कुठली वस्तू तुला कमी पडू दिली का? तुझा नवरा जर का तुला कुठली वस्तू आणून देत नसेल तर मला सांग, मी आणून देईन तुला. दुसऱ्यांच्या वस्तू फार आवडतात, मग स्वतः कधीतरी दुसऱ्याला काही दिलेलं आठवते का तुला? तुला फक्त घ्यायचे तेवढे माहिती आहे, द्यायचे नाही. आणि आई, तू सुद्धा हिच्या होला हो देत असतेस नुसती. तुला स्वतःला काही डोके आहे का नाही? तुला एवढे सुद्धा कळाले नाही की तो हार प्रियाच्या आईची शेवटची आठवण आहे आणि तू तो सुद्धा तुझ्या लेकीला द्यायला निघाली होतीस. आई, मेहरबानी करून एवढी पण दगडाच्या काळजाची होऊ नकोस. प्रत्येकाला हौस असते तशी तिला पण असेलच. तिच्या आईने पण खूप मोठ्या हौसेने खरीद केली असेल तिच्यासाठी आणि तू तिच्या आईची शेवटची आठवण पण स्मिताला द्यायला निघालीस. थोडी तरी लाज वाटू द्या. आणि स्मिता, इथून पुढे तू प्रियाच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. तुला आवडले असू देत किंवा नसू देत. तुला जे काही पाहिजे असेल तर मला सांगत जा, मी आणून देईन तुला. इथून पुढे तू प्रियाच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, हे पुन्हा एकदा सांगतोय. राजेश रागात बोलत होता आणि प्रियाचा हात पकडून तिला तिच्या खोलीत घेऊन गेला. राजेशचा आरडाओरडा खाल्ल्यावर त्या दोघी मायलेकी एवढेसे तोंड करून खाली मान घालून उभ्या होत्या. आज स्मिताला आपला खूप अपमान झाल्यासारखे वाटत होते. आता खोलीत गेल्यावर प्रियाने राजेशला मिठी मारली आणि ती हमसून रडू लागली. तिची आई गेल्यावर कमीत कमी तिचा नवरा तरी होता जो तिची काळजी घेत होता. आता तिला तिच्या सासूची आणि नणंदेची अजिबात काळजी नव्हती, कारण तिच्यासोबत आता तिचा नवरा राजेश आणि तिचे सासरे होते.
आणि आता एवढा अपमान झाल्यावर वाटत नाही की कधी त्या मायलेकी पुन्हा असं काही करतील. त्या दिवशी संध्याकाळी घरात एक वेगळीच शांतता होती. वामनराव हॉलमध्ये टी वर बातम्या पाहत बसले होते. प्रिया देवघरासमोर बसून शांततेने दिवा लावत होती. एवढ्यात लताताई आणि स्मिता दोघी तिच्या मागे येऊन थांबल्या. सुनबाई, लताताईंचा आवाज थोडासा भरून आला होता. प्रिया मागे वळली. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीची कठोरता नव्हती, एक वेगळाच सौम्यपणा होता. स्मिता ही पुढे आली आणि म्हणाली, वहिनी मला माफ कर. मी तुझ्या प्रत्येक वस्तूवर हक्क दाखवला, अगदी तुझ्या आईचा राणीहार सुद्धा मागितला. तेव्हा एकदाही विचार केला नाही की तुला काय वाटत असेल. तो फक्त हार नाही तर तुझ्या आईकडून मिळालेला एक आशीर्वाद आहे. लताताई म्हणाल्या, सुनबाई, स्मिता बरोबर बोलत आहे. इतके दिवस आम्ही तुझ्या आईच्या आठवणींपासून तुझ्या कपड्यांपर्यंत सगळ्यावर हक्क दाखवला, पण आम्ही कधी तुला काही दिले नाही. एक सासू म्हणून, एक आई म्हणून, एक नणंद म्हणून आम्ही दोघी अपयशी ठरलो. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. आज एक गोष्ट लक्षात आली, स्मिता म्हणाली. तुझ्यावर अधिकार गाजवताना तुझे प्रेम, तुझे माणूसपण आणि तुझे स्वतःचे अस्तित्व आम्ही नाकारले. लताताई पुढे होऊन तिचा हात हातात घेऊन म्हणाल्या, पण अजून उशीर झालेला नाही. आम्ही तुझे गमावलेले प्रेम पुन्हा जिंकू शकतो का सुनबाई? प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती. आता आशा होती, स्वीकार होता. ती म्हणाली, आई, मन जिंकण्यासाठी मालकी नाही तर आपुलकी लागते, जी आज बऱ्याच वर्षानंतर मला जाणवली आहे. त्या दिवशी त्या तिघींच्या मनातले अनेक वाद विरघळून गेले आणि नणंद भावजे आणि सासू एकमेकींशी प्रेमाने वागू लागल्या. त्या प्रेमात परस्पर समजुतीचे, क्षमतेचे आणि बदलाच्या बीजांचे मोल होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.